इथं लेणीकडे जायचा रस्ता कुठून आहे? वापस जाण्यापेक्षा समोर गेलेलं बरं. ते इथं लेणीकडे जायचा रस्ता कुठून आहे? लेणी नाही इथं. हा खाली का? ते बुद्ध लेणीला जायला रस्ता कुठून आहे? बुद्ध लेणीला जायला रस्ता कुठून आहे? इथंच ना? खाली जायचं का? गाडी नाही जात का? किती दूर आहे इकडे तुला आणखीन सांगू? ठीक आहे. आपण आपली बाईक तिकडे लावली आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे पायाने ट्रेक करत, कारण की समोर जी बुद्ध लेणी आहे तिकडे जायला आपल्याला आपली गाडी जात नाही. सो आपल्याला इथून जावं लागेल पायी. नॉट शुअर आपली लेणी कुठे, मे बी तिथे असू शकते किंवा तिकडे, काय नाही, आपण समोर लोकांना विचारू, बरोबर आहे की नाही. सो लेट्स गो. अँड गाडी कशी आवाज असते यार इकडे. नाही आता लेणी आई कोणत्या साईडला नेमकं? ह्या साईडला आहे, ह्या साईडला आहे की ह्या साईडला आहे? भाताची शेती बघू शकता. हे भाताचं जे रोप आहे ना, याला म्हणजे खूप पाणी लागतं, पाण्यावरती खूप डिपेंडेंट शेती आहे. आणि इकडे मावळ भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये. सो नॉट शुअर जातोय असं. खेकडे 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 हा असं सरळ पुढं जायचं. सरळ. हा हा एवढं शांतता आहे, कोणीच असं वाटतच नाही कोणी आहे म्हणून. खूप शांतता आहे इकडे जास्तच. हा सरळ असं पुढं जायचं. हा जेव्हा हे ऊस झाड दिसते का, ही 2 झाडं, ही पुढची. हा पुढची 2. हा ठीक आहे. पुढे इथं पुढे गेलं हा. का तिथं रोड संपन, एक हा. टाकळी लागून भात हा लावली. हा बरोबर. त्याच्यावरून असं सरळ तिकडे जायचं, तिथं मंदिर दिसत. मंदिर. अच्छा. हा. आणि त्या मंदिरापासून सरळ तिथं जायचं पुढं. जवळच आहे ना इथं? हा पुढे तिथे आहे त्या. आता ते डोंगराला आहे का एकदम खेटून? बरं असं वरल्या साईडला जायचं, खाली नाही जायचं. अच्छा वरती. हा, वरल्या वरच्या साईडला. ठीक आहे, धन्यवाद. व्यवस्थित जा. हा हा तिथं घर आहे बघा या. इथं ना? आता घर पण आहे, मंदिर पण आहे, त्या घरी जरा नेमकं जातात. ठीक आहे ठीक आहे चालतंय. मी गेलतो आता पण मी कन्फ्यूज झालो, म्हटलं चला वापस, आता कोणी दिसेना झालं. तिथं रोड लागला ना, हा. त्या रोड पासून पाय वाट लागेल. हा. त्या पाय वाटाने जायचं. तिथं घर 2 घर आहे, त्या वरल्या घराकडे नाही जायचं, तिथं खाल्लं घर आहे ना ते मधलं, हा. तिथं जायचं. त्याच्या खाली मंदिर रे. अच्छा ती माणसं सांगतील की बरोबर जा म्हणून. अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा तर आजीने ॲटलिस्ट आयडिया तर दिली आपल्याला कुठून जायचं आहे. सो विल ट्राय अगेन. लेट सी काय माहिती आता ह्यावेळेस काय होतं आहे का नो. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खालून नाही जायचं आहे,
सो त्या बोलल्या वरतून जायचं आणि वरतून पण 2 घर आहेत, त्याच्या वरच्या साईडनं नाही तर खालच्या साईडनं जायचं. ओके, गो फ्रॉम हिअर. भाताला कुपाटी लावली आहे हे वाला. ओके, इथून पण 2 आहे, वरतून नाही खालून 2. ठीक आहे, खालून बनवतो ना. ओके, मंदिर लागेल बोललं. इकडे लेणीकडे जायचा रस्ता कुठं नाही? लेणीकडे खालून आहे का? इकडनं इकडनंच ना? ठीक आहे ठीक आहे. हां तशी भेटला. हा जो रस्ता आहे ना तो रस्ता ना, त्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला. वापस जाण्यापेक्षा समोर गेलेलं बरं. इकडनं? अच्छा, थँक्यू. कुठे आहे? इकडे आहे का? चल भाई, मी ना पाठीमागे आलो पण तिथून मला काही दिसलंच नाही, तर मी परत रिटर्न गेलो आणि तिकडे एक आजी भेटल्या. इकडे कुणी येतच नाही का सहजी? इकडे कुणी येतच नाही? अच्छा, इकडे भीती वगैरे नाही ना कशाची? खूप जंगल जंगल दिसतंय. इथे मंदिर आहे का हे? अच्छा, कोणी देवीचं आहे? कोणी देवाचं मंदिर आहे? तुकाबाई. अच्छा, ठीक आहे. इथून जाऊ का समोर? इथून जाऊ नसतं ना? ठीक आहे, थँक्यू. चलो बाय बाय. हेच एक एकटं फिरण्याचं, एकटं एक्सप्लोअर करायचं हेच एक आहे की आपण लोकांना ओळखायचं शिकतो. ठीक आहे, म्हणजे कसं असतं की कधी आपण ग्रुपमध्ये येतो तर आपण फक्त आपल्या जवळच्यालाच बोलतो, जाणतो. बट कधी दुसऱ्यासोबत आलो ना, कधी एकटं आलो ना, तर आपण इथं लोक जाणायला लागतो की लोक कशी आहेत. अँड ती एक वेगळीच फिलिंग असते, ती एक वेगळंच ॲडव्हेंचर काइंड ऑफ असते की आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. माहिती नाही काय कुठं एवढं दूर जायची गरज आहे ना. एवढंच आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे छान प्लेसेस आहेत बघायला की तुम्ही दर विकेंडला, ठीक आहे, जेव्हा सुट्टीला असेल तेव्हा सुट्टी असेल तेव्हा जेव्हा फिरायला जरी गेलात ना तरीसुद्धा कवर होत नाही. सो वी डू हॅव लाईक महाराष्ट्र खूप ब्लेसफुल आहे यु नो.
बौद्ध म्हणजे स्तूप म्हणतात. तो त्या काळी ना की जो कोणी अरिहंत असेल त्याच्या अस्थी वगैरे याच्यामध्ये ठेवायचा आणि त्याला याच्यात पूजा करायची. माहिती नाही ते तिथं पण you know, छोटी गुफा है बट यू नो कंडिशन ऑफ माय शूज. ही आहे आपली बाईक जी की आपण इथं पार्क केली होती. सो लेट्स गो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोवर थँक्यू, बाय बाय, शब्बा खेर.